आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, काय झालं? मला नाही खायची इच्छा होते. नको मला काय बी. अगं का स्वानंदी, काय ग? काय झालं? जेवण जात नाहीये का? हे आसावरी, हिला काही डोहाळे वगैरे लागलेत का? बाई, मग आता काय करायचं? मेस मावशींना सांगून इथे डोहाळे पुरूया आपण. अरे हो आसावरी, आणि बघतेस काय, जा जाऊन मावशींना बोलाव. म्हणजे काही महिन्यांनी आपल्याला इथे डोहाळे जेवण करावं लागेल नाही का? ते नाही का नवरा बायको बसून छान फोटो काढतात चंद्रावर बसून, आणि ते धनुष्यबाण वगैरे घेतात ना. मस्त मजा येईल ऍक्च्युली. अरे देवा, पण एक प्रॉब्लेम आहे ग. काय? म्हणजे स्वानंदी कोणासोबत बसेल? ती कोणासोबत फोटो काढेल ना? चंद्रावर एकटीच बसलेली बरोबर दिसणार नाही ना. नाही. हसताय काय ग? रागवेल ना ती. सॉरी. खरं तर या गावठीचे डोहाळे तिच्या बाळाच्या बापाने पुरवले पाहिजे नाही का? हो ना ग. आणि काय काय गावठी कुठे आहे तुझ्या बाळाचा बाप? माहित नाही? असं कसं? ए पांढरी पाल, काय ग मैत्रीण आहे ना तुझी ती? मग शोधा ग तिच्या बाळाचा बाप. हा शोधा ना. आणि स्वानंदी, उद्या तुझं मूल जन्माला आलं तर नाव कोणाचं लावणारच? म्हणजे आम्ही नाही विचारणार बाबा. नाही खरंच नाही. हा, पण शाळेत विचारतील ना बाळाचा बाप कोण. मग काय सांगणार? माहित नाही बाळाचा बाप माहित नाही बाळाचा बाप माहित नाही बाळाचा बाप माहित नाही. अगं खरं तर या गावठीचे डोहाळे तिच्या बाळाच्या बापाने पुरवले पाहिजे. कुठे आहे तुझ्या बाळाचा बाप? उद्या तुझं मूल जन्माला आलं तर नाव कोणाचं लावणारच? म्हणजे आम्ही नाही विचारणार बाबा, पण शाळेत विचारतील ना बाळाचा बाप कोण. मग काय सांगणार? बघितलं स्वानंदी, असंच टोचून बोलून जग हैराण करेल तुला. अगं आज हॉस्टेल मधल्या 4 मुली बोलल्यात, मग समाजातली 4 लोक बोलतील, तेव्हा काय करशील ग? स्वानंदी, तुला हे सगळं सहन होईल, पण त्या बाळाचं काय? त्या बाळाचा काय दोष आहे ग या सगळ्यामध्ये? त्या बाळाने काय आयुष्यभर ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधत राहायचंय का? स्वानंदी, एकदा शांत डोकं ठेवून या सगळ्याचा विचार कर. जेसी, माझं ठरलंय, मी हे बाळ जन्माला घालणार नाही. तुझं आणि मनी सरांचं म्हणणं पटलंय मला. पटलंय ना तुला? अगं हाच खूप प्रॅक्टिकल डिसिजन आहे स्वानंदी. एक काम कर, मणी सरांना आत्ताच कॉल कर. ते उद्या आपल्यासोबत हॉस्पिटलमध्ये आलं तर बरं होईल. हॅलो स्वानंदी. मणी सर, माझं ठरलंय, मी अबॉर्शन करायला तयार आहे. स्वानंदी, मला कल्पना आहे
हा निर्णय घेताना तुम्हाला किती त्रास झाला असेल हे कळतंय, पण खरंच काळजी करू नका. काही झालं तरी आम्ही असू तुमच्या सोबत. आपण ज्या काही टेस्ट किंवा प्रोसिजर असेल ती करू लवकरात लवकर. आता जास्त विचार करू नका आणि झोपा, आराम करा. मणी सर, तुम्ही येणार ना माझ्या बरोबर? येतो, उद्या सकाळी येतो. गुड नाईट. मॅडम, स्वानंदी, काय झालं? ये. बरी आहेस ना? बस. कुणी काही बोललं का? आपण कुणाच्या सध्या मध्यात नसताना लोक आपल्याला नीट का जगू देत नाही? चार तोंडाने बोलतात म्हणून त्याला जग म्हणतात. पण आपण आपलं आयुष्य त्यांच्या हातात का घ्यायचं? आपलं आयुष्य आहे, आपल्याला हवं तसं आपण जगायचं. मला सांग, तू काही खाल्लेस? मावशी कंप्लेंट करत होत्या तू काही खात नाहीस म्हणून. मॅम, आता ती मेसमध्येही जेवलेली नाहीये. असं कसं चालेल? काहीच खायची इच्छा होत नाही. घास नुसता तोंडात फिरत असतो. अशा वेळी असं होतं. कधी काही खायची इच्छा होत नाही, कधी एखादी गोष्ट सतत खावीशी वाटते. पण न खाऊन चालणार नाही ना, तब्येतीवर परिणाम होणार. औषध म्हणून खा. आणि खावंसं वाटतंय की नाही हे महत्वाचं नाहीये, आपण दुसऱ्या जीवासाठी खायचं. आपल्याला चांगलं वाटू किंवा नाही. मॅडम, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय, म्हणजे महत्वाचं बोलायचंय. बोल ना, काय झालं? मी हे मूल स्वानंदी, स्वानंदी, पोहोचलो का आपण? नाही पोहोचलो नाही, अजून वेळ आहे. त्रास होतोय का? स्वानंदी, डोंट वरी, सगळं चांगलं होईल. नका काळजी करू, मी आहे ना. आता टेन्शन घेऊन काय उपयोग? अरे शिकलेली मुलं ना तुम्ही, आणि तुम्हाला इतकीही माहिती असू नये. काय बघताय काय असे? प्रेग्नेन्सी टाळण्याचे आपल्याकडे अनेक पर्याय असताना देखील हा असा निष्काळजीपणा करायचा, आणि मग दिवस राहिले की साक्षात्कार होतो, इतक्यात मूल नकोय. मूल नकोय म्हणून हात झटकणं सोपं असतं, पण प्रेग्नेन्सी राहिलेल्या त्या स्त्रीवर काय परिणाम होतो याचा विचार करता का तुम्ही? तिला मानसिक शारीरिक त्रास सुरू असतोच. टेक्नॉलॉजी पुढे गेलीये, त्यामुळे पूर्वी इतके कॉम्प्लिकेशन्स होत नसले तरीही हे सगळं इमोशनल घेतात बायका. याचा काही विचार करणार आहात की नाही? ज्या क्षणाला पोटात गर्भ आला की त्या क्षणापासून ती स्त्री त्या गर्भाशी मनाने जोडली जाते. मग तिचं लग्न झालेलं असो किंवा नसो, स्त्रीला मातृत्वाची चाहूल लागली की तिचा नव्याने जन्म होतो. मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते फक्त माझे मित्र आहेत, माझ्या सोबत आलेत. सॉरी हा, मला वाटलं. बरं, तुम्ही असं करा, रूम नंबर 108 मध्ये जा, सोनोग्राफी करून मला रिपोर्ट दाखवायला आणा, मग आपण पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करू.
होय आणा ही चेअर इकडे सावकाश नाईस हे राजाराम बॉक्स बॉक्स हा आणतो हा लवकर आण लवकर आण सर ठेव इकडे जा तू थँक्यू सुजित तू सांगितल्याप्रमाणे बुकेची ऑर्डर दिली आहे. गुड संचिता हे सगळं स्वानंदीला आवडेल ना? हो का नाही आवडणार छानच आहे की. आणि हे काय लॅपटॉप सुजित तिला येतं का हे सगळं? मी शिकवेन ना मी तिला सगळं शिकवेन. ते सगळं जाऊ दे तू हे सांग की स्वानंदीला हे सगळं आवडेल ना? आवडेल अरे का नाही आवडणार. तू काही चुकीचं केलंयस का? आणि मुळात आपला बॉस स्वतः इतके प्रयत्न करून इतकं छान वेलकम करणार असेल तर कुठल्या मुलीला नाही आवडणार. आवडेल तिला. आणि त्यात स्वानंदी खेडेगावातून आलेली आहे साधी आहे त्यामुळे हे सगळं पाहून भरूनच येईल रे तिला. मी मला असं वाटतं ना की मी ही रिबीन ना अशी लावतो. रिबीन कापण्यापासूनच स्वानंदीनं कामाची सुरुवात करायची. काय वाटतं? छान. आज पहिल्यांदा मी स्वानंदीवर खूप खुश आहे. तिने हा जो निर्णय घेतलाय त्यामुळे आमच्या प्रेमात येणारा अडथळा आपोआप दूर होणार आहे. तुम्ही बाहेर थांबा मी पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करते. मी आहे बाहेर. मॅडम ह्यात माझं बाळ कुठे आहे? हे इथे. एवढं छोट? हो म्हणजे असं समज की साधारण वाटाण्याच्या आकारा एवढं असतं. जिवंतपणाची पहिली कृती हे हृदयाचं धडधडणं असतं. ह्या स्टेजला हृदयाचे ठोके ऐकू येतात आणि मग अवयवांची वाढही सुरू होते. पण आता मला विचारशील तर ह्या कोणत्याही प्रश्नात तू न अडकलेलंच बरं. जितकी तुला उत्तरं मिळत जातील तितकं तुझ्यासाठी अवघड होईल. सो रिलॅक्स आणि आता इतर कशाचाही जास्त विचार करू नकोस. रिपोर्ट तर नॉर्मल आहेत सगळे. आपण प्रोसिजरला सुरुवात करू म्हणजे संध्याकाळपर्यंत तुला घरीही जाता येईल. सो डोंट वरी. ज्या क्षणी मूल आपल्या गर्भात येतं त्या क्षणी ते या जगात आलेलं असतं. मातृत्व हे निसर्गाने फक्त स्त्रीला दिलेली एक अनमोल भेट आहे आणि मातृत्व कोणीही नाकारू नये असं मला वाटतं. हे मूल तुझा आधार बनेल स्वानंदी.
या जगात आपलं कोणीही नसताना आपल्यातनच बनलेला एक जीव आपली साथ देतो. पुढे हो, नर्स तुला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातील. मी आलेच. स्वानंदी, जातेस ना? स्वानंदी. मॅडम, माझ्या बाळाच्या हृदयाची धडधड मी माझ्या स्वतःच्या हाताने कशी थांबू? माझ्याने खरंच नाही होणार मॅडम. मला माफ करा. तू जो निर्णय घेतलायस तो योग्य आहे. मी हेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होते तुला. हो मॅडम. आणि मणी सर म्हणाले की मी हे कोणालाही सांगू नये. माझं अबॉर्शन झालंय. हाच समज जर इतरांचा झाला तर माझ्यासोबत ज्याने कोणी बी हे केलंय त्याला पकडायला सोपं जाईल. म्हणून मी फक्त तुम्हाला आणि जेसीला हे सांगायचं ठरवलंय. तू काळजी करू नकोस. वाचवा वाचवा मला. अरे कोई है क्या? अरे कोई तो बचाओ. कोई भी नहीं है क्या यहाँ पे? अरे बचाओ मुझे. अरे कोणीतरी वाचवा. कोई भी. काय झालं? कोण आहे तू? मी फातिमा. फातिमा, नवीन ऍडमिशन. काय झालं ओरडायला तुला? हाँ मैम, मैं जो रिक्शा से आई ना वो रिक्शा वाला मेरा पीछा कर रहा है. प्लीज मला वाचवा त्याच्यापासून. प्लीज बचाओ मुझे. तुला घाबरायची काही गरज नाही. तू इथे सेफ आहेस. मी वॉचमॅनला बोलते. वॉचमॅन, वॉचमॅन. मैम कोई भी नहीं है बाहर. सब जगह ढूंढ के फिर मैं अंदर आ गई. ओके, शांत शांत. हाँ. वहीच आहे. बचाओ मुझे. हो मॅडम, अहो बाहेर या ना. किती वेळ झाला आवाज येतो तुम्हाला? लवकर या बाहेर. अहो अहो वाचवा मला. बचाओ मुझे. थांब, तू घाबरू नकोस. चल ग. गर्ल्स हॉस्टेल आहे. दिसत नाही तुला? हो मॅडम, मी त्या पोरीला. पोरीला? थांब, एक घे गा याला. एवढी हिंमत? काय वाटलं तुला? तू आमच्या मारून टाकणार आहात का त्याला? तू हॉस्टेलमध्ये आलास कसा? हे लेडीज हॉस्टेल आहे. हो मॅडम, माझं आधी ऐकून तरी घ्या. या पोरीची पर्स माझ्या रिक्षामध्ये विसरली होती आणि ही पर्स वापस करण्यासाठी मी यांच्या मागे आलो होतो. हो ना, मेरीच पर्स है ये. सॉरी भैया, मेरे को लगा तुम मेरा पीछा कर रहे ले. अरे पीछा करत होतो, पण ही पर्स देण्यासाठी करत होतो. तुम्हाला किती आवाज दिला, एकदा तरी मागे बघायचं असतं ना. तो तुम पर्स पर्स बोलते ना, ऐसे पीछे पीछे आओगे तो कैसे समझेगा मेरे को? पर मैं आपको सॉरी बोली ना. आणखी एकदा बोलू का? वैसे भैया, आपके जैसे लोग हैं ना इस दुनिया में, यामुळे जग चालते बघा. एकदम बरोबर. म्हणजे असं चांगल्या माणसाची झाडूने धुलाई करा तुम्ही. दादा एक मिनिट. मी नाही, आता मी पोलिसांमध्ये जातो. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यावरती हमला केलाय, हे कंप्लेंटच करतो आता मी. दादा माझं ऐका ना. मी सगळ्यांच्या वतीने तुमची माफी मागते. सॉरी. तिथे आमच्या वॉचमॅनचं केबिन आहे. तिथे जा आणि त्याच्यात एक फर्स्ट एड बॉक्स आहे. स्प्रे असेल त्याच्यात मारून घ्या. आणि मी तर म्हणते डॉक्टरकडे जाऊनच या. मी पैसे देऊ तुम्हाला? नको, राहू द्या, काय गरज नाहीये. माझं मी बघून घेईन. आणि हा, एक लक्षात ठेवा, असं विचार न करता कोणाला पण झोडपून नका काढत जाऊ माझ्यासारखं. ठीक आहे, तुमची पर्स. सॉरी दादा. राहू दे तुमच्याकडे. आणखी कर दुसऱ्याची मदत.
एवढा आरडाओरडा करण्याआधी विचार तरी करायचा. फुकटचा मार खावा लागला त्याला. मैम मेरे को सच में लगा वो मेरा पीछा कर रहा है. खरं बोलते मी. आणि तुम्ही असं मारता कोणी कोणाला? सॉरी मैम. सॉरी मैम. तू चल आतमध्ये, ऍडमिशनची फॉर्मॅलिटी करूया. मैडम मेरे को एक सवाल पूछना था. बोला. वो खोलीमध्ये मी एकटीच असेल का? नाही म्हणजे मग मी रात्रीची लाईट लावून झोपेल. मेरे को अंधेरे से डर लगता है. चला. काय नमुनी मुलगी होती का ती? तिच्यामुळे त्या रिक्षावाल्याला मार खावा. मला तर तो सीन आठवून हसायला येतंय. काय ग काय झालं? आय एम सो सॉरी स्वानंदी. आय एम सो सॉरी. मी विसरले. तुझी तब्येत कशी आहे? तू व्यवस्थित आहेस ना? स्वानंदी ॲबॉर्शन व्यवस्थित झालं ना? मला माहिती आहे जेसी, माझ्या भल्याचा विचार करूनच तू मला ॲबॉर्शन करायला सांगितलं होतं. पण खरं सांगू का, आपण कितीही स्वतःच्या मनाला समजवलं ना तरी जे चूक आहे ते चूकच आहे. एका जीवाला मारणे हे पापच आहे की, आणि हे पाप मी नाही करू शकत. माझ्याने नाही होणार. ठीक आहे, तुझं ठरलंय ना, देन आय एम विथ यू. हा पण माझं आणि मनी सरांचं ठरलंय, जोपर्यंत ज्याने कोणी बी हे केलंय ना तो सापडत नाही तोपर्यंत कुणाला बी काही बी सांगायचं नाही. करेक्ट आहे मग स्वानंदी. अगं तो कल्प्रेट त्याशिवाय सापडणार कसा मग? तू थांब, मी बघते. जेसी, स्वानंदी कशी आहे ग? बरं वाटतंय ना तिला? काही त्रास वगैरे नाही होते ना? जेसी खरं सांगू का, दिवसभर मी स्वानंदीचाच विचार करत होते. तिच्या विचाराने चैनच नव्हती पडत ग मला. हो ना. कधी एकदा तिची चौकशी करते, तिला भेटते असं झालं होतं. आम्ही जाऊ ना तिला भेटायला? सो स्वीट ऑफ यू संचिता. स्वानंदीची किती काळजी आहे तुला. आणखी काय हवं अगं आयुष्यात? पण आय एम सो सॉरी संचिता, तुला तिला भेटता नाही येणार ग. खूप दमली ग ती बिचारी. एवढं मोठं ऑपरेशन झालंय ना तिचं. अजिबात एनर्जी नाहीये तिच्यामध्ये. आणि अगं जस्ट आता 5 मिनिटापूर्वीच तिचा डोळा लागला. आय एम सो सॉरी. नाही नाही, काहीच हरकत नाही. हे बघ, तिला करू दे आराम. आम्हाला फक्त तिची चौकशी करायची होती, ती बरी आहे की नाही इतकंच बघायचं होतं. हो. तिला सांग मी येऊन गेले आणि काळजी घ्यायला सांग तिला. हो. आणि मॅम, आपण निघूया आता. उगाच आपल्यामुळे त्यांना त्रास नको. आणि तू सुद्धा काळजी घे. थँक्यू. चल. या संचिताला स्वानंदीच्या ॲबॉर्शनची इतकी का पडली आहे आणि ती इतकी एक्सायटेड का दिसते? बरं झालं, स्वानंदीने सगळ्यांपासून खरी गोष्ट लपवून ठेवायचा डिसिजन घेतलाय. सुजित सर, अहो कुठे पोहोचलो आपण. सावकाश, खाली पायरी आहे. व्हेरी गुड. ये. सुजित सर, झालं, पोहोचलोय आपण. 1 2 3. वेलकम स्वानंदी.
संचिता, वेलकम स्वानंदी. स्वानंदी, प्रेग्नन्सी बद्दल, अबॉर्शन बद्दल सुजितला काहीही सांगू नकोस. स्वानंदी, तुझं खूप स्वागत. मला रादर आम्हा सगळ्यांना छान वाटते तू पुन्हा आपल्या कंपनीत आलीस. आता पुढचं सरप्राईज. आता कस? राजाराम, काही नाही, एवढं काही नाही. ये, कम ऑन. अहो सुजित सर, हे कशाला? ठीक आहे. इथे. अहो सुजित सर, इथे कुठे? माझी जागा तर वर्कशॉप मध्ये आहे ना. स्वानंदी, हे बघ, आजपासून तुझी जागा ही आहे. अहो सुजित सर, खरं स्वानंदी, ये. स्वानंदी, तुम्ही नक्की ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. मी कॉल करू तुम्हाला? हॅलो. हा स्वानंदी. बरं झालं मनीष सर, तुम्ही वेळेत आलात आणि सुजित सरांना थांबवला. नाही, आणि सुजितला तुमच्या तब्येतीबद्दल, प्रेग्नन्सीबद्दल काही माहित नाही म्हणून असं वागला तो. हो, मगाशी ते जरा जास्तच एक्साइट झाले होते. पण थँक्यू, तुम्ही आला नसता आणि मी. हो, थँक्यू कशासाठी स्वानंदी, मी कायम असणार आहे, नका काळजी करू. आणि कसं वाटतंय नवीन पोस्ट, नवीन ऑफिस? खरं सांगू मनीष सर, हेच बोलायला मी तुम्हाला मेसेज केला होता. हे केबिन, हे लॅपटॉप, हे सगळं जे बी सुजित सरांनी केलंय ना, त्याचं लय टेन्शन आलंय मला. लय ओझं वाटतंय. एखाद्याला जर का हे सगळं मिळालं असतं ना, तर तो लय खुश झाला असता. पण मला लय बर्डन आलंय याचं. स्वानंदी, नवीन कामाची सुरुवात अशी टेन्शन घेऊन करणार आहात का? हे बघा, अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होईल. उलट तुम्ही या कामाकडे संधी म्हणून बघा आणि सुरुवात करा. अहो पण हे बघा, आता पण बिन काही नाही, मस्त फ्रेश व्हा, स्माइल करा आणि कामाला लागा. आता मस्तपैकी एक स्माइल करा बरं. अहो मनीष सर. करा म्हणतोय तर. पाणी आहे तिथे? हो. पाणी प्या. आता तुम्ही स्माइल केली असाल, पाणी प्यायला असाल असं मी गृहीत धरतो आणि मीही माझ्या कामाला लागतो. ओके मनीष सर, थँक्यू. काही लागलं तर कळवा. हा सुजित, अर्जंट बोलवलंस? आधी
बोल. अरे काही नाही, माझ्या फोनचा जरा प्रॉब्लेम झालाय, एक अर्जंट फोन करायचा होता. तुझा फोन दे ना जरा. जर का चुकून सुद्धा सुजितने मगाशी मी स्वानंदीला केलेला कॉल किंवा मेसेजेस बघितले तर खूप प्रॉब्लेम होईल. देतोयस ना की तुझे काही सिक्रेट्स आहेत जी माझ्यापासून तुला लपवायची आहेत? नाही ना? आणि मैत्रीत कसली सिक्रेट्स म्हणा. आणि जरी काही सिक्रेट्स असली तरी माझ्याबरोबर ती सेफ राहते. दे. अरे नाही, फोन द्यायला काय हरकत आहे? सिक्रेट्स वगैरे काय सुजित? ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, फोनची बॅटरी खूप कमी राहिली आहे. नेमका तुझा फोन लागायचा आणि हा फोन बंद होईल म्हणून. गर्लफ्रेंडला फोन नाही करायचा, अर्धा तास नाही बोलणार आहे मी. कामाचा फोन आहे, 2 मिनिटात संपेल. दे. अरे दे दे. पासवर्ड माझा नाही चालणार ना, तुझंच लावायला लागेल. ये लाव. हा साहेब, आता 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 पार्टी ऑफिस मध्ये निघतो लगेच निघतो. हो, साहेबांनी पार्टी ऑफिसला बोलवलं, अर्जंट ये बोल. मी आलोच. मणी, तोडक्यासाठी वाचलास मणी, पण अजून किती दिवस तुझं नशीब तुझ्याशी साथ देणार आहे? हे जे काय चाललंय ना तुझं, त्याच्यात तळाशी मी जाणारच. सरपोतदार टेक्सटाईलचा बोर्ड आहे बघा, तिकडनं लेफ्ट मार. सरळ 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 येऊ द्या. दिसलात तुम्ही मला, सरळ येऊ द्या. मॅडम तुम्ही इथे? घाई घाई टिफिन विसरलीस ना, म्हणून म्हटलं देऊन यावं. घे. तुम्ही टिफिन घेऊन आलात माझ्यासाठी? हो मॅडम, कशाला त्रास करून घेतला? काय त्रास कसला? जेवायला नको? मी टिफिन विसरले, माझ्या लक्षात आलं होतं, पण तोवर मी ऑफिस मध्ये पोहोचले होते. अहो पण मी कॅन्टीन मध्ये वगैरे खाल्लं असते की काहीतरी. कॅन्टीन मध्ये का? बाहेरचं का खायचं? आपल्या मेस मधलं जेवण कितीतरी चांगलं असतं. एक आई आपल्या मुलीसाठी करेल तेवढं करता तुम्ही माझ्यासाठी. तू माझी मुलगी नाही? मी तुझी आई नाही? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. आणि असंही हे मी तुझ्यासाठी नाहीच करत आहे. माझ्यासाठी नाही करत आहे म्हणजे? माझ्या नातवासाठी करते. काय करणार, आईला काळजी नाही बाळाची, आजीला घ्यावी लागणार ना. थँक्यू मॅडम. निघू? वाट बघतो. काळजी घ्या. सुजित सर, तुम्ही कोणाला बाय करत होतीस? आमच्या वॉर्डन मॅडम होत्या. मी हॉस्टेलवर डबा विसरले होते ना, त्या घेऊन आल्या होत्या. वॉर्डन मॅडम म्हणजे एवढी स्ट्रिक्ट बाई आज तुझ्यासाठी डबा घेऊन आली? कमाल आहे यार.
मला वाटलं दुसरंच कोणीतरी होतं. दुसरं कोणीतरी म्हणजे? सोड दे स्वरांनी, मी काय म्हणतो, नाही आता तू मॅनेजर झाली आहेस आणि या गोष्टीचं आपण सेलिब्रेशनच केलं नाही. लागेल. तुम्ही पोलिसांची धमकी कोणाला देता? जेसी, एक मिनिट थांब ना. अगं बोलू दे ना मला. थांब एक मिनिट. दादा, पोलीस बिलीस कशाला? कशाला ती असली भानगड? लय महत्वाचं काम होतं ना, म्हणून फुटेज हवं होतं, बाकी काही नाही. तिची लय चिडचिड झाली कारण ती सकाळपासून ह्या सगळ्या मागे लागली आहे ना. काही विषय नाही दादा, जातो आम्ही, जातो. अगं जातो काय जातो? स्वानंदी अगं नाटक करतोय हा. आत्ता याच्या तोंडावर 2-4 हजार रुपये फेकून दिले ना, तर आत्ता आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मिळेल. जेसी, अगं कशाला उगाचे भानगड? नको, सॉरी दादा, मी सॉरी देते तिच्याकडनं. चल आपण जाऊया. जेसी चल म्हटलं ना. मॅडम झालं का काम? हा. स्वानंदी, कोण बोललो तू तुला मध्ये मध्ये बोलायला? हे असं सहजासहजी फुटेज देणार आहेत असं वाटतं का तुला? मला माहिती आहे ह्या लोकांना कसं हँडल करायचं ते. तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे जेसी. त्यांनी खरंच पोलिसांना बोलावलं असतं तर काय केलं असतं आपण? किती महागात पडलं असतं हे प्रकरण आपल्याला. आणि सुजित सरांना जर कळलं असतं की मी इथे पार्टीचं फुटेज मागायला आलीये, तुला अंदाज आहे का काय झालं असतं? माझी नोकरी गेली असती आणि हे पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या आत्ता मला परवडायचं नाही. आत्ता माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे माझं बाळ मला वाढवायचंय. आय एम सॉरी, चुकलं माझं. पण आता आपल्याला फुटेज मिळवायला काहीतरी वेगळा मार्ग शोधायला हवा. समजा त्यांना आपण मनी सरांचं आणि सुजित सरांचं नाव सांगितलं तर? वेडी आहेस का ग तू स्वानंदी? आता आपण मणी सर आणि सुजित सरांचं नाव जर त्यांना सांगितलं ना, तर त्यांना असं वाटेल आपण इलॉजिकल कारण देतो. नको, तुला उगाच प्रॉब्लेम नको त्यांचं नाव घेऊन. आपल्याला ना काहीतरी वेगळा मार्ग शोधायला हवा फुटेज मिळवण्याचा. आता एकच ऑप्शन आहे स्वानंदी, आपल्याला हे फुटेज चोरायचंय. येस, आपण आज रात्रीच इथे येऊन फुटेज चोरी करायचं. जेसी, अगं काय बोलतीयस तू? हे बघ, चोरी करणं ना पाप आहे आणि माझ्या आईने लहानपणापासून मला हेच शिकवलंय. ही चोरी बिरी मला नाही जमायचं. स्वानंदी, जर चोरी केली नाही तर फुटेज कसं मिळणार आणि खरा गुन्हेगार समोर कसा येणार? ते मला काही माहिती नाही, पण मला हे चोरी बिरी करणं जमायचं नाही. ठीक आहे, आपण ना चोरी नको करूया. तू एक काम कर, तू रोज इकडे येऊन उपोषणाला बस आणि हमारी मांगे पुरी करू असं म्हणत फुटेज मिळवा. जेसी, आता नाही काही गोष्टी मनाला पटत, पण तूच अशी माझ्यावर रागवली तर पुढचा प्रवास मी एकटीने करायचा का? स्वानंदी, थोडी प्रॅक्टिकल हो. हा तुझ्या बाळाचा प्रश्न आहे, त्याची लढाई आहे. ठीक आहे, चोरीयात फुटेज. तू म्हणतेस तर करूयात चोरी, पण त्याआधी मला एक प्रॉमिस दे. प्रॉमिस? हे बघ, आधी आपण रितसर फुटेज मिळतंय का ते बघूयात. म्हणजे तू जे काही म्हणतेयत ना ऑफिशियली, तसं काहीतरी ते करून बघूयात. ते जर नाही मिळालं तरच आपण चोरी करूयात. प्रॉमिस दे. प्रॉमिस. अरविंद, स्वानंदी आली नाही अजून? नाही, स्वानंदी पण नाही आली आणि सुजित सरही नाही आले अजून. गेलेत कुठे दोघे?
हॅलो. नमस्कार मॅडम, ओळखलत का? न ओळखायला काय झालंय? सेव आहे तुमचा नंबर, बोला. तुम्हाला आठवत आहे 2 महिन्यांपूर्वी तुम्ही जी पार्टी केली होती त्यात तुम्ही मला काही अरेंजमेंट करायला सांगितलं होतं? मला आठवतंय हो सगळं, बोला पटापट. त्या पार्टीतली ती मुलगी आणि तिची मैत्रीण त्या दोघी माझ्याकडे आत्ताच येऊन गेल्या. काय? कशासाठी आल्या होत्या त्या? त्यांना त्या पार्टीतले CCTV फुटेज पाहिजे होते. अरविंद, तू जा, काम कर. काही प्रॉब्लेम नाही नाही, जा. बोला. हे बघा, नेमकं काय झालंय ते नीट सांगा मला. मॅडम, तुम्ही सांगितलं आणि पैसे दिलेत त्यामुळे मी ते काम केले, पण जर का हे प्रकरण माझ्यावर शेकलं तर मग मला तुमचंही नाव सांगावं लागेल. हे बघा, तुमच्यावर काहीही शेकणार नाहीये. तुम्ही फक्त तुमचं तोंड बंद ठेवा. इतके पैसे त्यासाठीच घेतलेत ना, मग गप्प बसा, कळलं? आणि काहीही झालं, अगदी काहीही होऊ दे, ते फुटेज कुणाच्याही हाती लागता कामा नये, कळलंय तुम्हाला? आणि तुमचं नाव कुठेही येणार नाही याची गॅरंटी माझी. तुम्ही म्हणताय तर ठीकच म्हणायचं. संचिता मॅम. हॅलो. हॅलो शिखा. बोला मॅम. हे बघ, मी काय सांगते ते नीट ऐक. स्वानंदी आणि जेस्सी यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेव. का? ओ मॅम, तुम्ही विसरलात का? ती बया प्रेग्नंट नाही आता. शिखा, जास्त शहाणपणा नाही हा करायचा. मी सांगितलंय तेवढंच कर. ओके. शिट शिट शिट. सुजित, गुड मॉर्निंग. सुजित, अरे माझ्या आत्ताच लक्षात आलं, तुझी मीटिंग होती ना, गेला नाहीस तू? मीटिंग कॅन्सल झाली. अच्छा. ही स्वानंदी सुद्धा आलेली नाही अजून. तुला काही आयडिया आहे का? तिचं एक पर्सनल काम होतं, अर्जंट होतं, तिथं गेली आहे ती. ओके. का तुझं काही लाईनअप होतं का दिवसभरात? अरे आम्ही दोघी मिळून एका प्रोजेक्टवर डिस्कस करणार होतो, म्हणून म्हण. पण ठीक आहे, चल, मी हँडल करेन सगळं. डोंट वरी, येईल ती. सुजित, एक सांगू का? बोल ना. तू स्वानंदीला सांग की पर्सनल कामांमध्ये जास्त वेळ वाया नको घालवूस. हे बघ, आयुष्यात इतकी मोठी संधी फार कमी जणांना मिळते आणि ती संधी स्वानंदीला मिळालेली आहे. त्यामुळे प्लीज समजाव तू तिला. आणि काहीतरी अर्जंट काम असेल म्हणून गेली असेल ना ती. सुजित, कळतंय मला, पण हे बघ, मी तुझ्या भल्याच सांगते. सुजित, ती आता मॅनेजर आहे, त्यामुळे तिला जास्तीत जास्त कामांमध्ये इन्व्हॉल्व्ह कर. ती जितका वेळ इथे राहील ऑफिसमध्ये, तेवढा वेळ तुलाही तिच्याबरोबर घालवता येईल. तुझ्याच भल्याचं आहे ना हे. वाव संचिता, तू हे म्हणतेस? सुजित, मी नेहमीच या कंपनीचं भलं चिंतलेलं आहे. त्यामुळे स्वानंदीला जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये राहायला लाव. तुझ्यासाठी चांगलंच आहे ना हे. बर, काम आहेत ना तुला? जाते. स्वानंदी, ही उडी घालून घे पटकन. स्वानंदी, लवकर आवरायला हवा. आता सगळे मेसमध्ये जेवत असतील, वॉर्डन मॅमही तिकडेच असतील. तेव्हा कॉरिडॉर मध्ये आले ना तर आपल्याला निघता नाही येणार. स्वानंदी, कळतंय ना तुला?